शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी राजकीय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री शिंदेंच्या रामगिरी या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अजित पवारांपाठोपाठ फडणवीसही मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले पाहायला मिळतात। अक्षय मणकणी माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अक्षय, अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे। खरं तर सुमित, ही अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती राज्यातल्या प्रमुख 3 नेत्यांमध्ये सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या निवासस्थानावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट जी आहे ती गेल्या 15 मिनिटांपासून सुरू आहे। खरं तर या संपूर्ण भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा जी आहे या तिन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने होताना पाहायला मिळत आहे। खरं तर एकीकडे मराठा समाजाने आरक्षण द्यावं याकरता अल्टिमेटम दिलेलं आहे आणि दुसरीकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण उत्तर जे आहे मराठा आरक्षणाला मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार या संदर्भातलं उत्तर सभागृहाच्या पटलावरती मांडणार आहे। त्यामुळे या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या तांत्रिक अडचणीच्या बाबतीमध्ये या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होताना पाहायला मिळते। खरं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक विशेष अधिवेशन जे आहे ते मुंबईत बोलवण्याची शक्यता जी आहे ती सरकारकडनं आखली जात आहे। या सगळ्या संदर्भातची जी प्राथमिक स्वरूपाची चर्चा जी आहे ती या तिन्ही नेत्यांमध्ये सध्या आता होताना पाहायला मिळत आहेत आणि तिन्ही नेते संपूर्ण देवगिरी रामगिरी या निवासस्थानी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि या तिन्ही नेत्यांमध्ये संपूर्ण चर्चा होते। मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण 24 डिसेंबरची डेडलाईन जी आहे ती सरकारकडे दिलेली आहे आणि दुसरीकडे काल शिंदे समितीचा अहवाल दुसऱ्या टप्प्यातला अहवाल जो आहे तो सरकारने स्वीकृत केलेला आहे। त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यातल्या अहवालामध्ये किती कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत या सगळ्या संदर्भातची देखील चर्चा या तिन्ही नेत्यांमध्ये होणार आहे आणि काल ही संपूर्ण शिंदे समितीने अहवाल सुपूर्द केल्यानंतर मराठा उपसमितीची बैठक जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या निवासस्थानी होत असतानाच अचानकपणे ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत या सगळ्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या आहेत। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात या तिन्ही नेत्यांमध्ये आता रामगिरी या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सभागृहात विरोधकांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय उत्तर देणार या सगळ्या संदर्भातचं रणनीती त्याचसोबत मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कशा पद्धतीने हे आरक्षण द्यावं त्याचसोबत क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टात जे राज्य सरकारकडनं दाखल करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात अधिक भूमिका जी आहे ती राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये कशी मांडू शकेल या सगळ्या संदर्भात देखील चर्चा जी आहे या तिन्ही नेत्यांमध्ये होताना पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलवण्याची शक्यता सरकारकडनं आखली जाते। त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये कधी हे अधिवेशन बोलवावं आणि त्याचसोबत लोकसभा निवडणुकीकरता अवघे काही दिवस बरोबर आहे। पुढच्या सगळ्या रणनीतीसाठीच ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। या बैठकी संदर्भातले वेळोवेळी ताजे